5 दिवस चाललेले शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. प्रशासनाने या संदर्भात काही आश्वासनही दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. अतिवृष्टी अनुदान निधी वाटपात झालेल्या तफावतीच्या विरोधात वैजापुरातील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकरी संघटनेचे उपोषण शुक्रवारी तारीख 21 रोजी मागे घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण झऱ्हाड यांनी आंदोलकांच्या मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिल्याने हा तिढा सुटल्याचे बोलले जाते. सोमवारपासून सुरू असलेल्या उपोषणादरम्यान गुरुवारी दुपारी काही आंदोलक पाण्याच्या टाकीवर चढले होते. 32 तास त्यांनी टाकीवर आंदोलन केले. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले होते. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी यांच्यात चर्चा झाली. यामुळे ग्रामस्तरावरील त्रिसदस्यीय पंचनामे मंगळवारपर्यंत देणे, अबकड याद्या उपलब्ध करून देणे, ग्रामस्तरीय समितीला तक्रारी घेण्याबाबत सूचना देणे आणि बँक वसुली रोखण्यासाठी पत्रव्यवहार करणे इत्यादी मागण्या यावेळी प्रशासनाने मान्य केल्यात. संघटनेचे ऍडव्होकेट अजित काळे, गणेश तांबे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला. पोषण मागे घेतल्यानंतर उशिरा रात्री 8 ला पाण्याच्या टाकीवर चढलेले दत्ता गायकवाड, रवींद्र पवार यांच्यासह सर्व आंदोलकही खाली उतरले. यामुळे हे आंदोलन संपुष्टात आले. या 4 मंडळामध्ये बागायत अनुदान 17,000 रुपये देताना कोणकोणत्या पिकांना देण्यात आलं? हे काय तुम्हाला खंडाळ्यामध्ये अद्रक, इतर मध्ये 41 मध्ये भाजीपाला वगैरे पिकं त्याच्यात गृहीत धरले जातात. साहेब एक काम करा ना, नाही हेक्टर नाही एक काम करू ना, तुम्ही आम्हाला एक पत्र द्या ना त्याचं, किंवा हे आम्ही सह्याच करून त्याच्यात तुम्हाला. त्याच्यात इतर म्हटल्यामुळे गोंधळ होईल. हो, पण मी तुम्हाला तर काय माहिती काय, ही माहिती तलाठी लेवलला आहे, म्हणजे ग्राम समिती लेवल. आता मी तुम्हाला इतर म्हटलं बाय प्रोटेक्शन ह्या कडेला नाही देऊ शकत. मी तुम्हाला देतो, कसं ठरणार? मी देतो त्यांच्याकडनं माहिती घेऊन मंगळवारपर्यंत हे देतो.